काय झालं? बरं आहे, ठीक आहे. एक दादा पाणी 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 पडलं, प्लीज पाणी द्या ना मला. अरे तुझ्या का बापाचा नोकर आहे का? सॉरी, पाणी द्या ना प्लीज. आणतो. काय चाललंय? कोणत्या गोळ्या कधी घ्यायच्या ते समजून सांगत होते. हे समजा मला सांगायचं. आणि इकडं मालती बोल. अहो मालतीताई, काय करताय? माझी बॅग कशी? अहो माझी तू बॅग. इथे थांबायचं नाही. पण का? माझा हुकूम आहे तो. हो पण असं का करताय तुम्ही? मला ईशाची परीक्षा घ्यायची नाहीये. माझ्या पोराच्या जीवावर उठली होती ना तू. परत मला ते समजा होऊन द्यायचं नाहीये, तेव्हा इथं राहायचं नाही. चला. अहो प्लीज असं नका करू. अमोघने माझा जीव वाचवलाय, त्याच्यासाठी मला थोडं करू द्या प्लीज. असं लांब नका करू मला. मला उलट उत्तर द्यायचं नाही. सांगितलंय तेवढं करायचं. चला. अहो प्लीज ऐका ना माझं. मालती झालंय. मालतीताई थांबा प्लीज, नका करू. मालतीताई बसायचं. लय बोलायला लागलीस ग. तुला काय वाटलं तुझ्यामुळे अमोघ भाऊजींचा जीव वाचला? ते व्रत केलंस म्हणून? भ्रम आहे तुझा. ते सौभाग्य रक्षणाचं व्रत करून अमोघ भाऊजींचा जीव वाचला असा तोरा जर तुला मिरवायचा असेल ना, तर ते समज विसरून जायचं. तुझ्या नाटकी व्रतामुळे काय झालं नाहीये. फुकटचा भाव खाऊ नगस. ते समज खोटं असतं. अहो अहो मान्य आहे मला, तुम्हाला हे सगळं खोटं वाटतंय. तुमचा काळूबाईवर या व्रतावर विश्वास नाहीये, मान्य आहे मला. पण जेव्हा कोणीतरी एखाद्या माणसासाठी मनापासून एखादी कृती करतं, प्रार्थना करतं, तेव्हा तेव्हा त्यातून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतात आणि त्याच व्हायब्रेशन्स त्या माणसाचं रक्षण करतात. हे तर खूप लॉजिकल. यावर तरी विश्वास ठेवा. झालं? चला. हो प्लीज सांगा ना. चला. मालतीताई नका करू प्लीज. इकडे चला. मालतीताई नका करू. मालतीताई प्लीज ऐका ना. बॅग उचलायची आणि सरळ नोकरांच्या रूममध्ये जाऊन राहायचं. अहो असं नका करू प्लीज. तुम्ही तरी सांगा प्लीज. अहो प्लीज ऐका माझं प्लीज. काय रे, कुठे झालं? पाणी पाहिजे पोरा. त्याला मोकळं सोडून. तुमच्या अकला काय चराई गेलं का रे? तो जर पळून गेला ना, तुमच्या बापाला शोधायला लावलं मी त्याला. पेटवी ना तुला. लांब घे, संकेत लांब घे. चल बाहेर. बाहेर आवाज करू नको, पेटवीन तुला.
चल येतो बाहेर येतो. बाहेर चल. ए मागे वा बाहेर तू बाहेर चल चल पेटू ना बाहेर संकेत माग घे. आज चला आज चला आज चला ए, आत हो ना. अरे जा ना आत लवकर. पेटून टाकीन याला नाही तर चल, तू दरवाजा लाव मागे घे. दरवाजा लाव तू चल पुढे हो. संकेत तुला शाणा झालाय सर. शाणं झालंय आता बघतोय ना काय तू तुम्हाला बाहेर काढणारच इथून चल पुढे एक ठिणगी पडली ना अख्खा पेटशील चल चल हो पुढे तू बरोबर नाही करते संकेत. मिलिंद दादा तुला सोडणार तू नाही. स्वतःचा बघ आधी माझं मी बघतो संकेत सोड मला. संकेत ए, दत्ता सोडा मला. इतका त्रास का होतोय मला? अमुकच्या जवळच थांबावंसं का वाटतंय? पण वाटणारच. आत्ताच तो मरणाच्या दारातून परत आलाय. जीवाचा कोट करून अमोघला वाचवावंसं का वाटतंय? त्याने माझा जीव वाचवला फक्त एवढंच एक कारण नाहीये. हे ओढ लागल्यासारखं काय होतंय? आय गेस अजूनही अमुकच्या जीवाला मालती मिलिंदकडून धोका आहे म्हणून असेल. या दोघांच्या खऱ्या रूपाबद्दल अमोघला सांगायला हवं. अर्थात तो विश्वास नाही ठेवणार पण तरीही. आर्या थांब. ती बॅग घेऊन तिकडे कुठं निघालीस? आलं लक्षात. हे समजा शालिनी आणि मालतीनच केलं असणार. तुला अमुकच्या खोली बाहेर काढली ना? अगं पण तू कसं ऐकून घेतलंस? अमुकची लग्नाची बायको आहेस तू. त्याची खोली तीच तुझी खोली. अगं जरा हक्क गाजवायला शिक. तसं नाही आजी. ह्या घरात सगळ्यांना माहितीये मी फक्त नावाची सून आहे. तरीही मी बोलले असते तर वाद झाले असते आणि त्याही पेक्षा जास्त म्हणजे अमोघला त्रास झाला असता. आर्या किती का समजूतदार आहेस तू. पर मी तुला 2 गोष्टी बजावून सांगते. पहिली गोष्ट, तुझं लगीन नावापुरतं लगीन नाहीये. अगं काळूबाईनं मारलेली गाठ आहे ही. तिचं काहीतरी हेतू असणारच ना. आणि दुसरी गोष्ट, तू नोकराच्या खोलीत राहायचं नाहीस. तू माझ्या खोलीत राहा. चल. आजी आता आजींना लाडी गोडी लावतेस वय ग? आई साहेबांनी जे काय बी सांगितलंय ना ते फायनल. त्यांचा हुकूम तुला पाळावाच लागेल. कोण कुणाला हुकूम देणार याचं भान नाहीये तुला. ही अमुकची बायको आहे, पाटलाची सून आहे. तेव्हा ती अमुकच्या खोलीत तरी राहील नाही तर माझ्या बरोबर तरी. पण नोकरांच्या खोलीत ती राहणार नाही. चल ग. नाही, आई साहेबांचा हुकूम तिला पाळलाच पाहिजे. ती नोकरांच्या खोलीतच राहणार. मी तुझ्या सासूची सासू आहे, ध्यानात आहे ना. आणि हुकमाचा चाबूक मला बी हातात घेता येतो. कळलं? लईच करायला लागल्या त्या आजी. आता मला बघावंच लागेल यांच्याकडं.
आई तर पाटलांच्याच वाड्यावर असेल. कसंही करून तिथे पोचायलाच हवं. पण कसं जायचं पाटलांच्या वाड्यावर? समा बोल. संकेत पळून गेला होता. अरे हे सांगायच्या आधी जीव का नाही दिला? कशाला पोचतो मी तुम्हाला? तुमच्या घशात हात घालून ना थोड्या बाहेर काढल्या ना तेव्हा अक्कल येईल. असा कसा पळाला? त्याला आधी शोधा. सापडला पाहिजे. नाही सापडला ना डोकं फोडून नारळ वाढवेन मी. काय र चेहरा का तुझा असा भूत पाहिल्यासारखा? नाही, अचानक तुम्ही आलात, मग बाकी काही नाही. काय नाही कसं? पाप करता, मारामाऱ्या करता, अरे भूत बसणारच ना मानगुटीवर. किती फसवाल स्वतःला. आता तरी शान वा. हा 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 म्हण. थोडक्यात वाचलो, पण हा संकेत आता नाही वाचणार. आर्या कुठे? तुला कशाला हवी आहे ती? अगं म्हणजे मी हाय ना इथं तुला औषध द्यायला. हे बघ, रात्रभर बिचारी इथं बसून होती. दमलीये पोर, आजीच्या खोलीत जाऊन झोपलीये बघ. ओके. आणि ठाव आहे मला तुला लई त्रास होतो बघ तिचा. पण काय करणार, आम्हीच तुझं जबरदस्तीने लग्न लावून दिलं आणि तेव्हापासून समधी गडबड सुरू झाली बघ. पण काय करणार, घरच्यांच्या हितासाठी करावं लागतं ना. यात आर्याचा काय दोष आहे? लग्न कर, मग संकेतला सोडतो असा तुम्ही शब्द दिला होतात आणि मग पाळला नाही. अशा वेळी त्या मुलीने काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? आणि मला काय त्रास होतोय तिचा? उलट माझा जीव वाचावा म्हणून किती एफर्ट्स घेतले तिने. जाऊ दे, तुला आवडणार नाही म्हणून गुरुजींचा विषय बी काढत नाही मी. पण खरं सांगू, ती पोरगी पाटलांचा सत्यानाश करायला आली आहे आणि पहिला बळी तुझाच घेत होती ती. काय काय बोलतेस तू आई? मी मगाशीच सांगितलं, हा विषय बंद करा. असं समजा की हा अपघात होता. मला वाद नको आहेत, आरोप प्रत्यारोप नको आहेत. दॅट्स इट. जाऊ दे, मला बी इतकंच सांगायचंय की तिच्या भोळेपणावर जाऊ नको. तिच्यामुळे आधीच लई नुकसान झालंय तुझं आणि ह्या पुढं मी तिच्यामुळे तुझं नुकसान होऊन देणार नाही. हे बघ पोरा, मला आता तुला आनंदी बघायचंय. घे औषध घे. कसं रे अमोघ, अमोघ सावकाश.
सावकाश बाळा सावकाश. हे बघा मामा, मला तुझा त्रास बघवत नाही बघ. मी काय करू म्हणजे तुला बरं वाटेल ना. मला पूर्वीसारखं तुला आनंदी बघायचा आहे रे, हसता खेळता बघायचा आहे. पोरगी आयुष्यात आल्यापासून ग्रहण लागलंय बघ. किती चुकलायस तू. सांग रे पोरा, मी काय करू म्हणजे तुला बरं वाटत. काय करू? संकेतला सोडा असं जाऊन दादासाहेबांना सांग. त्यांनी त्यांचा शब्द पाळला तरच मला बरं वाटेल. आणि हे तू विचारलं म्हणून सांगतोय मी. दादासाहेब त्यांचा शब्द जोपर्यंत पाळत नाहीत तोपर्यंत माझ्या कोणत्याही आर्ग्युमेंटला काहीच अर्थ नसेल. आर्यासमोर माझी मान खालीच असेल. खरं सांगू तुला, संकेतला सोडवणं माझ्या आणि दादासाहेबांच्या हातात नाहीये ना. हे समद गुरुजींच्या हातात आहे. आणि गुरुजींचा शब्द दादासाहेबांसाठी फायनल आहे. जाऊ दे, नको विचार करू. सध्या आराम कर राजा. धूळ घेतो पायाची गुरुजी. तुम्ही फक्त आज्ञा करायची आणि आम्ही ती पाळायची. आर्याला आत्ता म्हणजे असं अचानक? माफ करा गुरुजी, काहीतरी कारण असणारच. नाही नाही नाही, म्हणजे तुम्ही सांगायचं आणि आम्ही ते ऐकायचं. ठेवतो गुरुजी. सिस्टर, फोन देता प्लीज. तुम्हाला बोलायची परमिशन नाहीये हो. खूप इम्पॉर्टंट कॉल आहे. कशाला त्रास करून घेत आहे? खरंच खूप इम्पॉर्टंट कॉल आहे सिस्टर. ठीक आहे, पण खूप वेळ बोलू नका. हो, थँक्यू. आर्या, ये बघ काय दिसते. काय आजी? बघ. बघू. आजी, व्हिडिओ कॉल आहे अमुकचा. म्हणजे व्हिडिओ कॉल म्हणजे नुसता आवाज ऐकू नाही येत, तर प्रत्यक्ष भेटण्याचं फिलिंग येतं. अगं बाई, असं असतंय बाय. हो. घे घे. हा, हे अगं बाई बाई बाई, हा मग बाळा लय छान आहे रे. मला बघायला फोन केला? आजीला बघण्यासाठी की आर्याला? तुला माझी काळजी वाटत होती ना, पण मला बघण्यासाठी तुला सारखं वर खाली करावं लागू नये म्हणून मग व्हिडिओ कॉल केला. हे बरं केलंस बाबा. मला सांग, तब्येत कशी आहे तुझी? मी बरा आहे. तू कशी आहेस? मला काय झालंय, मी बी बरी आहे की. तुला आर्याशी बोलायचं असेल ना? नाही, तिथे आहे का ती? मला माहित नव्हतं. माहिती नाही, तू सांगत मी ऐकते. आर्या, घे बाई, तुझ्या नवऱ्याला तुझ्याशिवाय चैन नाही पडत. घे.